तरी सोमवारी रात्री किती वाजता 10 वाजता आम्ही जेवण पाणी करून झोपले होते. मग सिग्नलचे महाराज शिवाप्पा आठे त्यांनी 12-1 वाजता आले होते किंवा 10 किंवा 15 माणसं आले होते. येऊन काय केले ते घरात सगळं माणसं घुसले ते घुसून काय केले ते आमच्या मालकाला धरून बाहेर काढले ती माझ्या नणदला पण काढले ती काढून मग तेव्हा बाहेर घेऊन मग त्या डोळ्यात चटणी घालून मग रस्सीनं बांधून पिकअप एक गाडी होतं मग कार गाडी होतं त्याच्यात घालून रात्रीला सोमवारला घेऊन गेले त्याच्या गावात. मग सकाळी आम्ही उठून मंगळवारी अक्कलकोटला अक्कलकोट आले नंतर सोमी PSF आहे ते त्यांच्याजवळ माझे लेकरं दोघं पायात टाकले तरी टाकले नंतर त्यांनी काय केले ती धमकी आम्हाला द्यायला आले ती काय कुठं तुमच्या नवऱ्याला घेऊन गेलो कुठं गांड्यात बंदूक गाठले ते सगळं तुम्ही लबाड बोलते ती आम्ही तुमचं काय तक्रार घेत नाही जावा तुम्ही कुठलं कागद केलेलं आहे तिकडनं जावा असं म्हणून आम्हाला पाठवून दिले ते. तसं मग 3 दिवस झाले ते आता आम्ही पोलीस जवळ जाऊन आम्ही यायला आले तरी आमचं कंप्लेंट कोणी घेत नाही. आमची मागणी काय ते सरकारकडच्या आम्हाला काहीतरी मदत करावं. किती रुपये मागायला? त्याने आता आम्हाला 2 लाख दिले ती त्याने आता काय म्हणते ते आम्हाला 7 लाख पाहिजे नाही आणून दिलं तरी ते दोघाला मारून नदीमध्ये फेकून टाकणार. 2 दिवसात मला आम्ही मदत मागतोय मग नाही घेऊन आले तर तुमच्या दोघं माणसाला आम्ही मारून फेकून टाकणार करणारचे माणसं असं बोलायला आले ते. आज आम्ही पारधी समाजाचे असून आमच्या लोकांवर इतका अन्याय होत आहे. कुठल्याही खेड्यापाड्यात असू दे किंवा कुठल्याही जिल्ह्यात असू दे पारध्यावर खूप अन्याय होत आहे. त्या महिलेच्या घरी रात्री येऊन काही त्यांचे जे ऊस तोडीला जे कामाला जात असतात त्यांच्याकडनं त्यांनी उचल दिलेले होते 2 लाख रुपये. ते 2 लाख रुपये त्यांनी घेतले होते परंतु कामगार न मिळाल्याने त्यांना ते पैसे काय त्यांनी देऊ शकले नाही. मग त्यांच्या तिकडले सर्व टोळीचे 15-16 जण येऊन कारमध्ये घेऊन येऊन त्यांना त्यांचे मेसेज आता ते सांगितलेले आहे ती काय घटना झालेली आहे ती सांगितलेली आहेत. तर अशी घटना झालेली आहे आणि मग आता त्यांच्या मिसेसला तो जो हे आहे सजनू पवार त्यांनी व्हिडिओ कॉल करून बायकोला त्यांच्या सांगत आहेत की मला असं साखळीने बांधून झाडाला बांधून ठेवलेले आहेत आणि मला असं म्हणतात की 2 दिवसात 7 लाख रुपये दे नाही दिलं तर तुला मारून टाकू व तुझ्या बहिणीला सुद्धा मारून टाकू म्हणून असं सारखं वारंवार धमक्या देत आहेत. 2 दिवसाची मुदत दिली. ते गोरगरीब आहेत त्यांनी 7 लाख रुपये कुठून देतात त्यांच्याकडनं असं खंडी मागायला लागले. त्यांचं अपहरण करून घेतलेलं आहे. एक महिला सुद्धा त्यांच्या बरोबर आहे भाऊ बहिणींना घेऊन गेलेल्या आहेत. असं जर अन्याय सतत होत असलं तर आम्ही समाज कुठं जाणार.